हाय हॅलो नमस्कार, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। माधुरी बनगर डेली ब्लॉगवरती तुमचं खूप खूप स्वागत। आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। आणि लडाख ट्रिप झालेली आहे आमची इतकी भारी, थोडीशी सर्दी, कारण इतकी तिकडे तुम्हाला माहिती असते थंडी थंडी थंडी। आणि तिथून काय घेऊन आले मी हे पण तुम्हाला मी दाखवते। जास्त काही नाही, कॅप वगैरे असंच। आणि तिथे घालायला भारी वाटले एवढे टर्वस वेगवेगळे ड्रेस म्हणा हे म्हणा। आणि आल्यानंतर ना धुवायला माझा असले हाल झाले रे बापरे। त्यामध्ये एवढं असं कडक ऊन नाही आहे, ते मला ना सुकवायला गेलेलं आहे आज, म्हणजे 2 दिवस सुकवायला गेलेले आहेत। त्यात मी अर्धे आणखी बाहेरच आहेत, शूज वगैरे पण तुटलेले। हे असा पसारा झालेला आहे आणि कपाटमध्ये काही जागा नाही आहे, त्यामुळे कशी तरी आता जागा करावं लागणार आहे। माझं तर माझ्या साईडचं पॅक आहे, सी कसं ठेवलेलं आहे मी, बऱ्यापैकी गेल्या वेळेस आवरलं होतं मी, पण ते आता परत मला आवरावं लागणार आहे। आणि तिथे जागा नाही आहे, पण कशी तरी जागा करावं लागणार आहे मला। हे बॅग आय थिंक बेडमध्ये बसली तर ठीक आहे, बेडमध्ये टाकून देता येईल, त्यावरती मग माझे कपडे ठेवून देते मी, बसतात का बघते। आणि शेडचं कपाट पण पॅक आहे, त्यामध्ये आम्ही ही न्यू बॅग घेतली होती, रेड बॅग, पण तिला पण आता वरती ठेवायचं म्हटलं की तिच्यावरती धूळ बसणार, मग काय करायचं हा प्रश्न। तर बघूया, असं झालेलं आहे आमचं। आणि मी घातलेली सगळी ड्रेस तुम्हाला दाखवते। हां, तर एवढं असं खुर्ची भरून कपडे येतं आणि आता मला घालायला भारी वाटतं, हे आवरायला आता नको वाटतं तर एवढे सारे। आणि नंतर ह्या घड्या घालून ठेवणार आहे मी, प्रेस करून नाही ठेवणार, कारण आता वाजलेलं आहे 5। माझं आज सकाळ धरून चाललं होतं करू का नको। आणि त्यामध्ये मी एवढे सारे, ही माझी रेग्युलरची ओढणी, आणि ह्या कॅप मला गर्ल्ससाठी खूप आवडल्या। आणि या म्हणजे आनंदी, पिऊ आणि मनू, ह्या तिघी जणींसाठी मी अशा सेम 2 कलर पिंक आणि एक जर असं आणलेलं आहे, छोटा म्हटलं पिवडीला होईल ते आमच्या, तर असं छान आणलेलं आहे। आणि आनंदीने यावरतीचं पाडलेलं आहे, ते मला चिटकावं लागेल, नाही तर काहीतरी हे करावं लागेल। आणि मुलांना हे अशा आणलेल्या आहेत, हे पण खूप क्यूट आहेत। सो याचं पडलेलं आहे आनंदीच्या कॅटचं, ते मग चिटकवायला येईल। आणि हे अशा आहेत बाकीच्या। हे आमच्या ऋदूला ब्लॅक कलर छान दिसेल अशी। आणि इतक्या सॉफ्ट आणि मऊ आहेत, इतक्या म्हणजे इतके छान आहेत ना, सो खरंच खूप छान आहेत। आणि हे सगळे असले पर्पल जॅकेटमधून आहेत, सगळे आणले, म्हणजे सगळ्यांसाठी एक घेऊन आलेले आहे मी, कारण म्हटलं सगळ्यांना वेगवेगळं काय घेणार ना, त्यामुळे सगळ्यांना आमचे 7-8 जॅकेट आणले। मला एक बॅग तर माझी ह्यानी पूर्ण झाली। आणि ही बंटूसाठी घेतलेली आहे, स्पायडरमॅनची, अशी इथं कलागा नाही, अशी लाईट लागते तिला, अशी थोडं मारल्यानंतर ना खूप छान आहे। ही भेटली आम्हाला 300 रुपयाला, स्पायडरमॅन एवढी महाग बसली ती। आणि एवढे असं सगळे जॅकेट वेगवेगळे, तर आता 2, 4, 3 असं वाटून टाकायचे। आनंदीसाठी एकच, चला काहीतरी कुछ तो जुगाड करते हे। आणि असं करून मी एक आवरून घेतलं, बॅगवरती ठेवली, तिला काही वरून पेपर वगैरे काहीच नाही लावलं नव्हतं माझ्याकडे सध्या। आणि हे पण कपाट आवरून घेतलं, प्रत्येक कपाट हे वेगवेगळं आवरून घेतलं। ह्या कपाटमधली माझी ब्लॅक कलरची जी बॅग होती, त्यामध्ये सगळ्या न्यू साड्या, जेणेकरून मी ती वापरलेल्या नाही आहेत आणि एकदम अशा न्यू, त्यामुळे मग मी ती बॅग भरली आणि हे ठेवून बेडमध्ये टाकून दिली। बाकीचं हे सगळे माझे कपडे मस्त असे आवरून ठेवले, फोल्ड करून, परत म्हणजे जेव्हा लागतील तेव्हा प्रेस करून घेता येतील। आणि इकडे पण ज्या शेडच्या कपाटामध्ये होत्या बॅग वगैरे, ते पण बेडमध्ये ठेवून दिल्या आहे। त्या आनंदीच्या सुटकेसमध्ये तिची कपडे ठेवली, बाकीचे शेडची कपडे ठेवून दिली। आणि आजच्या व्लॉगची एंडिंग इथेच करते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि एवढे अजून कपडे आवरायचे आहेत, आणि आपल्या चॅनलला जाता सबस्क्राईब करून जा। एवढे असे कपडे माझे आणखी बाहेर वाळतात येतं,
आज मला ट्रिप फिरायला भारी वाटलं, पण आवरायला नको वाटलं. सगळ्या बॅग वगैरे याच्यात टाकून दिलेले आहे, जे ते सामान लागत नाही ते पण. तर चलो बाय बाय.